नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे अगदी पारंपरिक पद्धतीने केली जाणारी करंजी रेसिपी पाहणार आहोत। पूर्वी जसं आई आजी घरामध्ये रव्याचे सारण करून त्यापासून करंजी करत असे, त्याच पद्धतीची करंजी आज आपण दिवाळीसाठी खास येथे तयार करणार आहोत। करंजीच्या सारणामध्ये रवा असला तर ती करंजी अतिशय सुंदर अशी लागते। कधी कधी आपण खोबऱ्याचं सारण करून सुद्धा ही करू शकतो, परंतु रव्याचे सारण हे अप्रतिम असं लागतं। तर सर्वप्रथम त्यासाठी 1 वाटी रवा आपण येथे काढून घेतलेला आहे। रवा आपल्याला सर्वप्रथम चाळून घ्यायचा आहे। 1 वाटीच्या प्रमाणात पिठी साखर येथे काढून घेतली। एक मध्यम आकाराची वाटी भरून खोबरं आपण किसून घेतलेलं आहे। मनुके घेतलेले आहेत आणि त्यानंतर येथे चारोळी आपण काढून घेतलेले आहे। चारोळी असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तूप घालायचं। तूप छान असं गरम झाल्यानंतर घेतलेली चारोळी आपल्याला तुपामध्ये घालून छान अशी अर्धा मिनिटाकरता तळून घ्यायची आणि त्यानंतर घेतलेला 1 वाटी रवा आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा। आता हे सर्व एकत्र आपल्याला मध्यम आचेवर छान असं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। रवा भाजताना नेहमी आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे। गॅस जर आपण वाढवला तर रवा झटपट असा करपला जातो। तर हे पहा, हळूहळू छान असा रवा आपला कलर बदलत आहे आणि आपल्याला सारखं उलटण्याने ते हलवायचं आहे। मध्यभागी थोडीशी जागा करून त्यामध्ये तूप घालायचं आणि त्यामध्येच घेतलेलं खोबरं आपल्याला या तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। खोबरं आपल्याला वेगळं परतवण्याची अजिबात गरज नाही। तर आहे या प्रोसिजरमध्ये खोबरं परतवलं तर गरम रव्यामध्ये ते छान असं कडक होतं। आता करंजीसाठी लागणारं सर्व सारण एकत्र परतवल्यामुळं तर महिनाभर सुद्धा छान असं टिकतं। तर येथे आपलं सर्व सारण सुंदर असं परतून झाल्यानंतर हे थंड करून घ्यायचं। आता सारण थंड होईपर्यंत आपल्याला येथे मैदा मळून घेण्यासाठी एक ताट घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं। चाळण घेऊन आपल्याला येथे सर्वप्रथम मैदा चाळून घ्यायचा आहे। मैदा येथे आपण छान असा चाळून घेतला। त्यानंतर यामध्ये गरम करून घेतलेलं तूप घालून घ्यायचं। हे तुपाचं मोहन न करता फक्त थोडंसं गरम करून घेतलं। हे छान असं चोळून घेतल्यानंतर आता मैदा मळण्यासाठी येथे पाण्याऐवजी आपण दूध वापरणार आहोत, कारण की आमची आई नेहमी दुधानेच मैदा मळून घ्यायची, त्यामुळं करंजीचा स्वाद अजून असा वाढतो। तर हे पहा, या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं दूध घालून छान घट्टसर उंडा येथे करून घ्यायचा आहे। जसे आपण चपातीची कणिक मळतो त्याच पद्धतीने मैदा मळून अर्धा तास भिजून घ्यायचा। भाजून घेतलेलं करंजीचं सारण एका डिशमध्ये काढून घेतलं। आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार साखर घालून घ्यायची। तर तुम्हाला कसं गोड आवडतं त्यानुसार साखर घाला। मनुके येथे आपण घालून घेतले। मनुके कधीही तळून घालायचे नाही, तर आपल्याला असेच मिक्स करून घ्यायचे। या पद्धतीने आपलं करंजीचं सारण मिक्स करून झालं। आता अर्धा तासानंतर येथे करंजीसाठी लागणारी सर्व तयारी आपण करून घेतली। पुन्हा मैदा मऊ करून घ्यायचा। लिंबापेक्षाही कमी आकाराचे उंडे येथे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। एक संगती 4 ते 5 उंडे तयार करून घेतल्यानंतर लगेच आपल्याला झटपट अशा लाट्या लाटायला सुरुवात करायची। आता ह्या 5 लाट्या सुद्धा आपल्याला एक संगती लाटून घ्यायच्या, म्हणजे भरताना झटपट अशा भरल्या जातात। तर थोडा मैदा कोरडा घेऊन आपल्याला लाटी लाटताना त्याचा उपयोग करायचा, म्हणजे लाटी झटपट अशी लाटली जाते। तर या पद्धतीने आपल्याला अगदी छान पातळसर अशी लाटी पुरीसारखी लाटून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। तर याच पद्धतीने आपल्याला उरलेल्या सगळ्या लाट्या छान अशा पातळ किंवा तुम्हाला कशा आवडतात तशा लाटल्या तरी चालेल। तर ही पहा, पहिली लाटी तयार झाली। दुसऱ्याही लाट्या याच पद्धतीने आपण लाटून घेऊ, म्हणजे 5ही लाट्या आपल्या झटपट अशा तयार होत्यान। तर येथे आपल्या 5ही लाट्या छान अशा लाटून झालेल्या आहेत। हे पहा, या उरलेल्या 4 लाट्या आणि शेवटची लाटी। तर आता आपल्याला सगळ्या लाट्या येथे छान अशा भरून घ्यायच्या। आता करंजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये आपल्याला लाटी घेऊन अर्ध्यापर्यंत बंद करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे।
तर या पद्धतीने आपल्याला पिशवीसारखा भाग तयार करून घ्यायचा आणि या लाटीमध्ये जितकं सारण बसल तितकंच आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर येथे मी जवळजवळ 1.5 चमचा सारण यामध्ये भरून घेतलं। आता या पद्धतीने भरून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला सर्व लाटी बंद करून घ्यायची। पाटावर दाबून या पद्धतीने ही लाटी दाबून घ्यायची, म्हणजे करंजी अजिबात फुटत नाही आणि फिरकीच्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला करंजीला छान असा आकार देऊन घ्यायचा। या पद्धतीने येथे आपली पहिली करंजी तयार झाली। आता बाकीच्याही करंज्या आपल्याला याच पद्धतीने भरून तयार करून घ्यायच्या। सर्व लाट्या एकसंगती लाटून घेतल्यामुळं आपल्या करंज्या अगदी झटपट अशा तयार होतात। तर हे पहा, दुसरी करंजी आपली येथे भरून झालेली आहे। कट करून घेऊया आणि याच पद्धतीने अगदी झटपट आपल्या सगळ्या करंज्या येथे भरून घेऊया। तर येथे माझ्या एवढ्या करंज्या तयार झाल्या। आता झटपट अशा फिरकीच्या चमच्याच्या सहाय्याने फक्त याची पुढची तोंड आपल्याला छान अशी नक्षीदार कट करून घ्यायची। तुम्हाला ही पद्धत नक्की आवडेल, यामुळे अगदी झटपट अशा करंज्या तयार होतात आणि करंज्या रेसिपी करताना अजिबात कंटाळा येत नाही। जेव्हा शेवटच्या करंज्या भरतो तेव्हा आपल्याला तेल तापवायला ठेवायचं आहे। तेल कसं तापलं आहे हे पाहण्यासाठी थोडा मैद्याचा उंडा किंवा करंजीची कड यामध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला करंज्या सोडून घ्यायच्या आहेत। तर तेलामध्ये जितक्या करंज्या बसतील तेवढ्या करंज्या घालून घ्यायच्या। एका बाजूला छान अशा तळून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटी मारून घ्यायच्या। अगदी झटपट करंज्या तळून होतात, फक्त बनवताना थोडासा जास्त टाइम जातो। तर या पद्धतीने आपल्याला बाकीच्याही करंज्या तळून घ्यायच्या। काही घरामध्ये अगदी लालसर रंगाची करंजी लागते, तर काही घरामध्ये थोडीशी पांढऱ्या रंगाची करंजी आवडते। तुम्हाला जशा रंगाच्या करंज्या तळल्याला आवडतात तशा तळून घ्या, परंतु एका बाजूला छान अशी तळून झाल्यावरच करंजीला पलटी मारून घ्यायची आणि फुटलेल्या करंज्या शेवटी तळून घ्यायच्या। तर या पद्धतीने येथे आपल्या सर्व करंज्या तळून झालेल्या आहेत। झटपट अशा गरमागरम करंज्या आपण येथे वाढून घेणार आहोत। काही जणांना फक्त गरमागरमच करंज्या खायला नक्की आवडतात। अशांना या गरमागरम करंज्या नक्की खाऊ घाला। ज्यांना मुरल्यावर खायला आवडतात त्यांना सुद्धा खाऊ घाला। भरपूर असं रव्याचं सारण घालून तयार केलेली ही उत्तम चवीची करंजी रेसिपी नक्की करून पहा। तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। हॅपी दीपावली।